बाबा कधी येतील ग? येतीलच रे बाबा. बाबांची खूप आठवण येत आहे. दिवसापासून गेले. हो. आई, बाबा माझ्यासाठी नवीन कपडे आणतील ना? नक्कीच. नाहीतर विसरतील. नाही रे बाळा, ते कसे विसरणार सांग बरं. अरे आमचा तू एकुलता एक लाडका रवी आहे. ते नक्कीच तुला ना एक ड्रेस घेऊन येतील बघ. मग बाबा कोणाचे आहेत? हो बापरे. अरे बाबाही तुझेच आणि तू पण बाबांचाच. पण रवी, आज शाळा आहे ना? हो, शाळेतच चाललो. तूच मला बोलत ठेवली. शाळेची वेळ होते, जातो मी. हो, जा हा. नीट जा बाळा. हा? कुणाशी भांडण करायचं नाही शाळेमध्ये. हो आई, मी कोणाची भांडणार नाही. बरं आहे, जातो मी. ठीक आहे, जा हा. बाय. वहिनी, चहा प्या आणि इकडे. बापूजी, ह्या चाव्या घेऊन तुम्ही काय करणार आहात? मी म्हणतो चहा प्या आणि इकडे. जास्त बोलायचं नाही, सांगितलेलं करायचं. बापूजी, जरा ना विचार करून बोला. अहो, मी तुम्हाला माझ्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केलं आहे. आणि मला सांगा, आणि आज एवढे निष्ठुर का बरं झालं? हो, मुलाप्रमाणे सांभाळ केला. हे दिसतच आहे ना. ए बापूजी विचार करा काही, ओ बापूजी विचार करा काही. बापूजी विचार करा काही, ओ बापूजी विचार करा काही. बापूजी विचार करा काही, ओ बापूजी विचार करा काही. बापूजी विचार करा काही, ओ बापूजी विचार करा काही. बापूजी विचार करा काही. तुमच्या विना आसरा नाही, ओ तुमच्या विना आसरा नाही.
नक्कीच ना तुम्हाला किरणची शिकवण आहे. ते मला काही सांगू नकोस. पहिला तिजोरीच्या चाब्या दे. नाही बापूजी चाबी माझ्याकडे नाही आहे. हो का? हो, तुझ्याकडे नाहीये. तुमच्या दादाने चाब्या कुठे ठेवले मला माहित नाहीये. हा, दादाने ठेवले आहेत नाही. हा हा कमरेला गुच्चा खोसलाय तो काय आहे मग? आपण चाब्या ठेवता आणि घरात संसार करता. तुमचे भगवानशाही, ह्या चाब्या मी तुम्हाला देणार नाही. कशी नाही देणार? कशी नाही देणार तेच पाहतो. चाब्या दे. चल चाब्या दे. तुला अगोदर सांगितलं होतं. चाब्या जर मिळाल्या नाही तर भलता प्रसंग ओढवल म्हणून. मारू नको म्हणजे लाड करू. खूप छान केलं तुम्ही आज. खरंच बापूजी खूप छान केलं. हो, पुढच्या मुलाप्रमाणे मी तुमचा सांभाळ केला. लहान असं मोठं केलं. आणि त्याचेच फळ आज तुम्ही मला भोगायला दिली. आपण केलं. लहानाचं मोठं केलं. साला ताजे अन्न खायचं आपण आणि शिळे पासे खायचे आम्ही. म्हणजे आम्ही नौकर लागलो घरातले. आम्ही म्हणजे ढोर लागलो. म्हणजे आम्ही कोण तुला सांगितलं? हो. आ